चॅनल ऑलराऊंडर चेतनाज हेअर केअरमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। तर आज मी मॅच्युअर स्किन मेकअप लुक दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे ब्युटीचं क्लिन्झिंग मिल्क घेतलेला आहे। सर्वात आधी मी सर्व फेस हा क्लिन्झिंग मिल्कने मसाज करून पूर्ण आपली स्किन ही क्लिअर करून घेणार आहे। त्यानंतर मी इथे रोज टोनरचा उपयोग करत आहे। तुम्ही कोणत्याही ब्रँडचं रोज टोनर इथे यूज करू शकता। थोडंसं 2 मिनिटं थांबून घ्यायचं आहे। कोणत्याही ब्रँडचं मॉइश्चरायझर तुम्ही इथे स्किनला लावून घ्यायचं आहे। इथे मी शेताफिलचं मॉइश्चरायझर लावून घेतलेलं आहे। पूर्ण स्किन ही हायड्रेट करून घेतलेली आहे। हळूवारपणे छानपैकी पूर्ण स्किनमध्ये मर्ज करून घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे मेबेलिनचं प्रायमर घेतलेलं आहे। मॅच्युअर स्किन असल्यामुळे इथे तुम्ही पोअर प्रायमरचा सुद्धा उपयोग करू शकता। त्यानंतर मी इथे सुप्रा क्रायलॉनचं ऑरेंज कलरचं कन्सिलरने डार्क सर्कल, डार्क स्पॉट्स, जिथे जिथे छोटे छोटे स्पॉट्स असतील सर्व ठिकाणी मी ऑरेंज करेक्शन करून घेणार आहे। जिथे आपल्याला स्किन डार्क वाटते अशा ठिकाणी तुम्ही ऑरेंज करेक्शन करून घ्यायचं आहे। गळ्याचा एरिया सुद्धा मी इथे कव्हर करून घेतलेला आहे, कारण त्यांचा गळा सुद्धा फार डल होता, ब्लॅकिश चट्टे पडलेले होते मानेला। तर अशा ठिकाणी तुम्ही ऑरेंज करेक्शन करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे थोडंसं ब्राउनिश टोन कन्सिलर अप्लाय करून घेणार आहे, की जेणेकरून जो ऑरेंज करेक्शन केलेला आहे आपण ते स्किनवरती उठून दिसणार नाही, ते हाईड होईल। आणि त्याला करेक्शन करण्यासाठी कधी पण ब्राऊन कलरचंच कन्सिलर तुम्हाला वापरायचं आहे। त्यांच्या स्किन टोनच्या हिशोबाने थोडंसं असं डार्क कलरचं कन्सिलर मी इथे अप्लाय केलं आणि ब्युटी ब्लेंडरने ते डॅबिंग पोर्शनने मर्ज करून घेणार आहे। सर्व ऑरेंज करेक्शन आपल्याला कव्हर करून घ्यायचं आहे। डार्क स्पॉट हे हाईड करून टाकायचे आहेत। आणि त्यानंतर मी पुन्हा इथे लाईट टोनचं कन्सिलर घेणार आहे आणि आपला जो टी झोन एरिया आहे, ज्या ठिकाणी आपण हायलाइट करत असतो, हे बघा अशा प्रकारे मी इथे लाईट कलरचं कन्सिलर लावून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर ब्युटी ब्लेंडरने ते डॅबिंग करून सर्व स्किनमध्ये मर्ज करून घेणार आहे। याने आपले स्पोर्स सुद्धा भरले जातील, कुठेही आपल्याला खड्डे दिसणार नाही। मॅच्युअर स्किनला हा प्रकार असतो की त्यांचे स्पोर्स हे जरा मोठे असतात आणि मग ते चेहऱ्यावर उठून दिसतात। त्यासाठी तुम्हाला इथे कन्सिलर फाउंडेशनचा उपयोग जास्त प्रमाणामध्ये करावा लागतो, की जेणेकरून आपली स्किन ही एकदम सुंदर, ग्लॉसी आणि फॅब्युलस दिसणार, म्हणजेच प्लेन दिसणार आहे, डुई दिसणार आहे। त्यासाठी तुम्ही डॅबिंग पोर्शननेच पूर्ण स्किन ही मर्ज करून घ्यायची आहे। लिप्सचा एरिया, चीकचा एरिया त्यांना फुगवायला सांगायचं आहे आणि मग तुम्ही ते डॅब करून लावून घ्यायचं आहे। मानेचा एरिया सुद्धा आम्ही इथे कन्सिलरने कव्हर करून घेत आहे। आपल्याला मानेचा एरिया कधीही विसरायचा नाही। आपलं स्किन हे एकदम एकसारखं टोन दिसलं पाहिजे। त्यानंतर मी इथे फॉरेवर 52चं त्यांच्या स्किन टोनचाच कलर मी इथे घेतलेला आहे आणि बिजल गडा मॅम यांचं मॅजिक ऑइल मी थोडंसं स्प्रे करून घेणार आहे। त्यानंतर फाउंडेशन आपलं व्यवस्थित मेल्ट होणार आहे, एकदम पातळ करून घेतलेला आहे मी। आणि मग मला हा फाउंडेशनचा लेयर एकदम पातळ द्यायचा आहे, जसं की जे स्पोर्स आहेत ना, जे खड्डे आहेत ना, ते एकजीव झाले पाहिजे, एकसारखी आपली ग्लॉसी स्किन दिसली पाहिजे। त्यासाठी फाउंडेशन हे फार महत्त्वाचं असतं। जर तुम्हाला स्किन प्लेन दाखवायची असेल, मॅच्युअर जर मेकअप असेल तुमचा, तर तुम्ही फाउंडेशनचा उपयोग केलाच पाहिजे। त्यानेच आपली स्किन ही एकसारखी प्लेन दिसते। हे बघा तुम्हाला दिसतच असेल, स्किन पूर्ण एकसारखी आणि प्लेन दिसत आहे। तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा फाउंडेशन लावून घ्यायचं आहे। चीक एरिया मी त्यांना फुगवायला सांगितला, चिन एरिया फुगवायला सांगितला आणि मग ब्युटी ब्लेंडरने मी ते डॅब करून घेतलं, कारण की जर आपण हसलो, जर आपली ती स्माइल लाईन्स असते ती उठून दिसते। त्यामुळे कधी पण गाल फुगवून मगच तुम्ही डॅब करायचं आहे, की ज्या लाईन्स असतात, बारीक बारीक स्पोर्स असतात, त्यामध्ये फाउंडेशन हे पूर्ण मर्ज होईल। त्यानंतर मी थोडंसं थांबून घेतलेलं आहे आणि हवा करून घेतलेली आहे। असा आपला हा फेसचा लुक दिसतोय। त्यानंतर मी आता इथे purple.comचं व्हाईट कलरचं पावडर घेणार आहे। हे डस्टिंग पावडर आहे, खूप सुंदर आहे याचा रिझल्ट। तुम्ही कोणत्याही स्किन टेक्स्चरला हे पावडर नक्कीच यूज करू शकता। purple.com वर हे पावडर तुम्हाला भेटून जाईल। तर मी आता पूर्ण फेसवरती डॅब करून पूर्ण पावडर हे एकजीव करून घेणार आहे।
आपला जो बेस आहे तो पूर्ण मी आता इथे लॉक करत आहे। जर का तुम्ही नवीन असाल, बिगिनर्स असाल, तर तुम्ही अशा प्रकारे नक्कीच मेकअप करून बघा, तुम्हाला खूप छान रिझल्ट येईल। मेकअप करण्यासाठी प्रॅक्टिस सुद्धा फार महत्त्वाची असते। तर अशा प्रकारे मी आता डोळ्यांच्या खाली पावडर लावून घेतलेला आहे एक्स्ट्राचं, की जेणेकरून आपला जो आय शॅडोचं जे डस्टिंग आहे, जी पावडर आहे ती चीकबोन वरती पडणार नाही आणि पडली तरी ती अलवार निघून जाईल। त्यासाठी कधी पण डोळ्यांच्या खाली तुम्ही एक्स्ट्राची पावडर ही लावून घ्यायची आहे। त्यानंतर त्यांच्या साडीच्या कलरचा इथे मी आय शॅडो घेतलेला आहे आणि कट क्रीज एरिया पूर्ण कव्हर करून घेतलेला आहे। त्यानंतर मी इथे गोल्डन कलरचं शिमर घेतलेलं आहे आणि ते आयबॉल वरती लावून घेतलेला आहे। मी इथे नॅचरल आय शॅडो लुक केलेला आहे, खूप जास्त हेवी लुक त्यांना नको होता। त्यानंतर मी इथे सर्व पावडर रिमूव्ह करून घेतली आणि जो आपलं आयलॅश कर्लर असतं ते आयलॅश कर्लरने कर्ल्स करून घेतलेले आहेत डोळ्याच्या पापण्यांना। त्यानंतर एपीकेचं पोमेड घेतलेलं आहे, हे 2 in 1 आहे, यात काजळ पण आहे आणि आयब्रो डिफायनिंग सुद्धा आहे। आयब्रो डिफायनिंग मी इथे करून घेत आहे। थोडंसं आपल्याला आयब्रो डिफायनिंग घ्यायचं आहे आणि सेंटरला आपण सर्वात आधी आयब्रो डिफायनर लावायचं आणि मग हळूहळू पुढे यायचं आहे। इथे मी व्यवस्थित असं शार्प आयब्रो डिफाइन करून घेत आहे। आयब्रो हे फार विरळ होते, त्यामुळे मी इथे पूर्ण नॅचरलच केलेलं आहे। त्यानंतर मी इथे रिकोडचं लायनर घेत आहे आणि व्यवस्थित ते लावून घेणार आहे। अशा प्रकारे तुम्हाला लायनर लावून घ्यायचं आहे, डोळा थोडासा वरती पकडायचा आणि मग आयलायनर लावून घ्यायचं। त्यानंतर मायग्लॅमची लिक्विड लिपस्टिक मी ही ब्रशच्या साहाय्याने आउटलाइन करून घेणार आहे। डार्क कलर मी इथे घेतलेला आहे आणि आउटलाइन आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे। मायग्लॅमची लिपस्टिक ही फार सुंदर आहे। त्यानंतर मी इथे आता एकदम न्यूड लाईट कलरची लिपस्टिक आहे ना, ती फील करून घेणार आहे। खूप सुंदर दिसत होती, नॅचरल वाटत होती, खूप जास्त हेवी पण वाटत नव्हती। इथे मी न्यूड थोडीशी पिंकिश पीची अशी लिपस्टिक इथे आतमध्ये फील करून घेतलेली आहे। आउटलाइनला राणी कलर लावलेला आहे आणि आतमध्ये पीच कलर लावलेला आहे। त्यानंतर मी इथे स्विस ब्युटीचं 3 in 1 हायलायटर पॅलेट घेतलेला आहे। गोल्डन आणि सिल्वर कलरचं हायलायटर मी इथे लावून घेणार आहे। जो आयब्रो बोन आहे त्या ठिकाणी सुद्धा, आयबोनच्या वरती सुद्धा आणि चिकबोन वरती सुद्धा, आपण जिथे स्माइल करतो आणि आपले गुबगुबीत गाल हे वर येतात अशा ठिकाणी तुम्हाला हायलायटर पण लावायचं आहे आणि ब्लश सुद्धा लावायचा आहे। मेकअप बेस बघू शकता, मी हायलायटर लावतीये, ब्रश फिरवतीये, तरी सुद्धा आपला मेकअप बेस इतका सुंदर आणि ग्लॉसी बसलाय, तुम्हाला कसं सांगणार मी। ह्या क्लायंटने मला नंतर सुद्धा कमेंट करून सांगितलं, फोन सुद्धा केला की मॅम मेकअप फार आवडला, सगळे मला ओळखत सुद्धा नव्हते, खूप छान वाटत होता आणि नॅचरल वाटत होता। तर आता इथे आपला मेकअप पूर्ण झालेला आहे आणि फेसेस कॅनडाचं मेकअप फिक्सर मी इथे एंडिंगला लावून घेणार आहे। बघू शकता अशा प्रकारे त्यांची स्किन होती आणि मेकअप लुक झाल्यानंतर त्यांची स्किन अशी दिसत आहे। हा आपला फायनल लुक आहे। लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि यातनं तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकायला भेटलं असेल अशी मी अपेक्षा करते। काही चुकलं असेल तर कृपया क्षमा करावी। बाय बाय, सी यू, लाईक शेअर अँड सबस्क्राईब।